कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा. प्रत्येक 12 वर्षांनी संपूर्ण जगातून लाखो लोक एकाच ठिकाणी श्रद्धेने एकत्र येतात. त्याला महाकुंभमेळा म्हणतात, जेथे देवत्व आणि भक्ती यांचा संगम होतो. परंतु याची सुरुवात कशी झाली आणि त्याला इतके महत्त्व का आहे? चला तर मग या दिव्य घटनेच्या रहस्यांची उकल करण्यासाठी एक यात्रा सुरू करूया. आजच्या भागात आपण महाकुंभमेळ्याची उत्पत्ती कशी झाली याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. हिंदू धर्मात महाकुंभमेळ्याला मोठे महत्त्व आहे. यावेळी कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे चालू आहे. महाकुंभ हा भारतात साजरा होणारा मोठा सोहळा असला तरी तो जगभरात ओळखला जातो आणि तो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा म्हणून ओळखला जातो. 45 दिवस चालणारा हा महाकुंभ हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा आहे. या कालावधीत एकूण 6 शाही स्नान होणार आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी लांबून लोक येतात. महाकुंभमेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो. यावेळी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर कोट्यावधी भाविक स्नानासाठी येतात. त्यात एकदा स्नान केल्याने भक्तांची सर्व पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे. परंतु कुंभमेळा म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? 12 वर्षांनीच कुंभमेळा का येतो? गुरुग्रहाचे आणि महाकुंभाचे महत्त्व काय आहे? याची आपण सविस्तर माहिती घेऊया. कुंभमेळा याचा अर्थ. संस्कृतमध्ये कुंभ शब्दाचा अर्थ घडा किंवा घट असा होतो आणि बऱ्याचदा कलश म्हणून देखील या शब्दाचा वापर होतो. भारतीय ज्योतिषशास्त्रात कुंभ नावाची राशी देखील आहे. मेळ्याचा अर्थ एकत्रित येणे अथवा यात्रा असा होतो. कुंभ किंवा घट याचा शब्दशः अर्थ घडा किंवा घट असा होत असला तरी मूलभूत अर्थ वेगळाच आहे. इतकेच नव्हे तर घट, कुंभ, कलश हिंदू संस्कृतीतील पवित्र कार्यातील एक अविभाज्य घटक आहे. हाच घट कुंभाचे प्रतीक मानला जातो. अमृत, पाणी आणि कुंभमेळ्याचा काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदू पौराणिक ग्रंथामधील एका अध्यायाबद्दल जाणून घेतले पाहिजे, ज्यामुळे कुंभमेळा साजरा केला जातो. देव आणि दानव यांच्यामध्ये अमूल्य रत्न आणि अमृत प्राप्त करून घेण्यासाठी झालेल्या समुद्र मंथनाची कथा पौराणिकदृष्ट्या कुंभमेळ्याशी निगडीत आहे. समुद्र मंथनादरम्यान मंद्राचल पर्वतास रवी तर नागराजा वासुकीचा दोर म्हणून उपयोग करण्यात आला. मंद्राचल पर्वत निसटून सागरात बुडू नये यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी कासव रूप घेऊन आपल्या पाठीवर पर्वत पेलला. मंथनातून सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले व हे विष भगवान शिवांनी प्राशन केल्यामुळे त्यांना नीलकंठ संबोधण्यात येते. समुद्र मंथनातून यानंतर कामधेनू, उकश्रश्रव नावाचा हत्ती इत्यादी रत्न प्राप्त झाले. मंथनातून अमृत कलश बाहेर येत असल्याची बाब इंद्रपुत्र जयंत यांनी हेरली आणि दानवांच्या हाती अमृत कलश लागू नये म्हणून धन्वंतरीच्या हातून हा कुंभ घेऊन तो पळाला. ही बाब लक्षात येताच राक्षस गुरु शुक्राचार्यांनी राक्षसांना सावध केले. राक्षसांनी जयंताचा पाठलाग सुरू केला. देवलोकातील कालगणनेप्रमाणे देवांचा एक दिवस पृथ्वीवरील 1 वर्षा एवढा मानला जातो. जयंत अमृत कलश दानवांच्या हाती पडू नये म्हणून 12 दिवस कलश घेऊन पळत होता. या कालावधीत ज्या 4 ठिकाणी जयंतांनी कलश ठेवला ती 4 ठिकाणे म्हणजे नाशिक, प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार. या 4 ठिकाणी सूर्य, चंद्र आणि गुरुग्रहाची विशिष्ट युती होते. त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो. अमृत कलश दानवांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांना सूर्यपुत्र शनिदेव आणि चंद्राची मदत झाली. स्कंदपुराणामध्ये केवळ अमृत कलश ठेवला म्हणून नव्हे तर कलशातून अमृत सांडले म्हणून या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो असा उल्लेख आहे. या महत्त्वामुळेच नाशिक, प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार मध्ये 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. अशी एक मान्यता आहे की ज्योतिष गणनानंतर जेव्हा 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा या नद्या त्या अमृताचे रूप धारण करतात. अमृत धारण केलेल्या या नद्यांमध्ये शाही स्नान केल्याने लोकांची सर्व पापे नाहीशी होतात. धन्यवाद.
पुढील भागात आपण गुरुग्रहाचे आणि महाकुंभाचे महत्त्व, पृथ्वीच्या रक्षणात गुरुची भूमिका याविषयी माहिती जाणून घेऊया.